नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 7 मेन्सुरेशन यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 हा फ्रस्टमॉफिक कोन या पार्टवरचा आधारित भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये 3 उदाहरणं आहेत. पहिली 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत आणि तिसरं ॲक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल आहे. पहिले एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला बोर्डवरती दिसत आहे. द रेडियस ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ frustum shaped bucket are 14 cm and 7 cm. Height of the bucket is 30 cm. How many liters of water it can hold? 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर घन 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकुच्छेदाच्या आकाराची पाण्याची बादली आहे. त्याच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 14 आणि 7 सेंटीमीटर क्रमाने आहेत. बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. या दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला शंकुच्छेदाचं घनफळ माहिती असणं गरजेचं आहे. दिलेली माहिती अगोदर या ठिकाणी आपण मांडूया. हाईट ऑफ फ्रस्टम h इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. त्यानंतर रेडिया आहेत 2 radii of circular bases are R1 is equal to 14 centimeter, R2 is equal to 7 centimeter. दिलेली माहिती या ठिकाणी आपण मांडली. सूत्र आपल्याला जे पाहिजे ते आपण या ठिकाणी मांडूया. व्हॉल्यूम ऑफ द बकेट आपल्याला पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ बकेट इज इक्वल टू आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बकेट मिळणार म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम आपल्याला घ्यायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम फ्रस्टमचं सूत्र आहे 1/3 पाय आर स्क्वेअर म्हणजे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2 इंटू H हे सूत्र आहे. किमती आपण ठेवूया. 1/3 पायची किंमत दिलेली नाही. 22/7 घेऊ गुणिले R1 14 चा वर्ग R2 7 चा वर्ग R1 R2 14 गुणिले 7 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H इज इक्वल टू 30. भाग जातोय 3 एके 3 3 10 30 या पद्धतीने आपण लिहिलं. 22 गुणिले 14 चा वर्ग 196 7 चा वर्ग 49 14 7 98 गुणिले 10 छेद 7 या पद्धतीने किंमत मांडली. यांची ऍडिशन आपण करूया. 22/7 9 आणि 8 17 17 आणि 6 23 23/3 हातच्या गेले 2 2 9 2 11 11 आणि 4 15 15 आणि 9 15 आणि 9 24 24/4 हातच्या गेले 2 2 आणि 1 3 343 किंमत मिळते गुणिले 10. या पद्धतीने आपल्याला 7 चा घन 343 येतोय म्हणजे 7 एके 7 7 7 चौक 28 28 आणि 6 34 6 वर 3 63 7 90 63 49 आपल्याला किंमत मिळते म्हणजे 49 गुणिले 10 490 गुणिले ही 22 आणि 490 यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. तो आपण या ठिकाणी गुणाकार करूया. 490 गुणिले 22 22 0 0 22 90 आपल्याला हवा आहे. 22 90 198 198 8 हातच्या गेले 19 22 चौक 88 9 आणि 8 17 हातच्या गेले 1 8 आणि 2 10 107 22 चौक 88 आणि 19 107
10,780 ही किंमत आपल्याला कोणाची मिळालेली आहे, या दिलेल्या गुणाकाराची 10,780. परंतु हे काय मिळालं, सेंटीमीटर मध्ये व्हॉल्यूम आहे, घनफळ आपल्याला मिळालं. व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द बकेट आपल्याला इन लिटर मध्ये पाहिजे आहे. मग लिटर मध्ये घेताना काय आहे, 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटरचा घन हे आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. मग इथं लिहूया 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर घन. म्हणून व्हॉल्यूम ऑफ बकेट काय मिळणार आहे, 10,780 ही किंमत भागिले 1000. या पद्धतीने आपल्याला भागाकार करावा लागेल. भाग केल्यानंतर शेवटचे 3 शून्य आहेत, दशांश तळ 3 पाठीमागे येणार. 10.78 लिटर मध्ये आपल्याला मिळणार आहे काय, व्हॉल्यूम ऑफ बकेट. या पद्धतीने आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बकेट मिळालं. शेवटी म्हणायचं देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ बकेट इज 10.78 लिटर. या पद्धतीने 10.78 लिटर इतकं धारकता त्या बादलीची आपल्याला मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 2, सी इन द टेक्स्ट बोर्ड. द रेडियस ऑफ ends of a frustum are 14 centimeter and 6 centimeter respectively, and its height is a 6 centimeter. Find its curved surface area, total surface area and volume. Pi is equal to 3.14. या पद्धतीनं फ्रस्टम आहे, त्याचा 2 त्रिज्या दिले 14 आणि 6, हाईट दिल्या 6, पायची 3.14 किंमत दिलेली आहे. आणि आपल्याला कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि फ्रस्टम विचारलेला आहे. रेडियाई ऑफ 2 सर्क्युलर बेसेस ऑफ फ्रस्टम R1 14 सेमी, R2 6 सेमी, पाय 3.14 दिलेली किंमत आपण या ठिकाणी मांडली. आता क्रमानं आपण जायचं कर्व्ड सरफेस एरियाला सुरुवात. पहिला कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला पाहिजे. कर्व्ड सरफेस एरिया पाय आर एल, आपल्याला पाय आर इन ब्रॅकेट R1 मायनस R2 आपल्याला हवा आहे. मग हा जो यल आहे म्हणजे स्लॅन्ट हाईट तो आपल्याला माहिती नाही, त्यासाठी तिरकस उंची काढणं गरजेचं आहे. यल स्लॅन्ट हाईट मिळवूया. स्क्वेअर रूट ऑफ म्हणजेच यल बरोबर h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. h ची किंमत आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर. 6चा वर्ग 14 वजा 6 कंसाचा वर्ग 6चा वर्ग 36. आपल्याला या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मध्ये हाईट 6च आहे. 14 आणि 6 यांची वजा बाकी 8. 8चा वर्ग 8 8 64. 64 आणि 36 100 येतोय. 100चं वर्गमूळ 10 सेंटीमीटर ही स्लॅन्ट हाईट आपल्याला मिळते. यानंतर आपल्याला काय हवं आहे तर कर्व्ड सरफेस एरिया. देअरफॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम पाय आर म्हणजे R1 प्लस R2 इंटू यल. पायची किंमत आपल्याला 3.14 दिलेलीच आहे. आर ची किंमत R1 प्लस R2 14 प्लस 6 इंटू यल 10. किमती मांडल्या त्यांच्या गुणाकार करूया आपण. 14 आणि 6 20. 20 गुणिले 10 200. 3.14 गुणिले 200. 2 ने याला गुणूया 2 चौक 8.
बेके बे बेत्रिक 6 2 पॉईंट आहेत इथं, 2 शून्य 100 गुणलं तर आपल्याला इथं पॉईंट मिळते 628.00. करोड सरफेस एरिया सेंटीमीटरमध्ये किमती आहेत, सेंटीमीटर स्क्वेअर मिळाला. या ठिकाणी करोड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. यानंतर आपल्याला काय हवं आहे, टोटल सरफेस एरिया. सेकंड पार्टकडे आपण जाऊया. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. टोटल सरफेस एरिया आपण पाय इन ब्रॅकेट r1 प्लस r2 प्लस पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर ही किंमत आपण मांडली होती. पाय इन ब्रॅकेट r1 प्लस r2 प्लस पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर या पद्धतीनं त्यांचा फॉर्म्युला मांडला. पायची किंमत 3.14 आपल्याला दिलेला भाग, त्यानंतर r1 r2 ची ॲडिशन इंटू आपल्याला दिलेला भाग जो आहे तो आपण मांडावा लागणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द टू सर्क्युलर बेसेस. टोटल सरफेस एरियामध्ये कर्व्ड सरफेस एरिया इथे एल राहिलेला आहे, इथं आपण एल ॲड करावा लागणार आहे. कर्व्ड सरफेस एरियामध्ये 2 सर्क्युलर बेसेसचा एरिया ॲड करायचा आहे. याची किंमत आपल्याला माहिती आहे 628. या ठिकाणी आपण लिहिलेले आहे. पाय दोघांमध्ये समान आहे म्हणजेच पाय कॉमन काढला, r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर राहिलेला आहे. 628 अधिक पायची किंमत 3.14, r1 चा वर्ग, r1 आहे 14, 14 चा वर्ग 196 अधिक r2 6 आहे, 6 चा वर्ग 36. यांचे ॲडिशन करूया. 628 अधिक 3.14 कंसात या दोघांची बेरीज 6 आणि 6 12 2 हातच्या गेला 1, 9 आणि 3 12 आणि हातच्या 1 13 3 हातच्या गेला 1 आणि 1 2, 232 आपल्याला मिळतोय. 232 आणि 3.14 यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन करावा लागणार आहे. आपण गुणाकार करूया. 232 गुणिले 3.14, 4 2 8, 4 त्रिकोण 12 हातच्या गेला 1, 4 2 8 आणि हातच्या 1 9, 0 घेतला, 1 2 2, 1 3 3, 1 2 2, परत 2 शून्य उतरून घेतल्या, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 2 6, ॲडिशन केली 8 8, 2 2 4, 9 आणि 3 12 आणि 6 18 हातच्या गेला 1, 9 1 10 2 12 2 हातच्या गेला 1, 6 आणि 1 7, दशांश चिन्ह 2 घरावरती 728.48 ही किंमत आपल्याला मिळते. आपण त्यांचा गुणाकार त्या ठिकाणी लिहूया. 728.48 अधिक 628 यांची आपल्याला आता बेरीज करावी लागणार आहे. बेरीज करूया. 728.48 अधिक 628 काहीच नाही 00, 8 4 8 आणि 8 16 हातच्या गेला 1 2 आणि 2 4 आणि हातच्या 1 5, 6 आणि 7 13, 1356.48 टोटल सरफेस एरिया आहे. सेंटीमीटरचा वर्ग या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार आहे टोटल सरफेस एरियाची. आता आपल्याला किंमत कोणाची हवी आहे, व्हॉल्यूम घनफळ हवा आहे. आपण या बाजूला आपण ती किंमत सोडवूया. इथे डायग्राम थोडीशी इरेज करूया. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम तिसरा पार्ट आहे. किती किंमत मिळाली व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमची, सूत्र अगोदर आपण लिहूया. 1/3 पाय r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 r2 इंटू h हे सूत्र आहे. 1/3 ऑफ पाय r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 r2 इंटू h ही किंमत आपण लिहिली. 1/3 पायची किंमत 3.14
R1 चा वर्ग, R1 ही किंमत आहे 14, 14 चा वर्ग 196, R2 चा वर्ग 6 चा वर्ग 36 आणि 14 आणि 6 यांचा गुणाकार 84 गुणिले h, h ची किंमत आपल्याला दिलेली आहे 6, 1/3. आता इथं 3 आणि 6 चा गुणाकार होतोय 2 राहतोय, 3 1 3, 3 2 6, इथं मल्टिप्लाय बाय 6 आहे, या ठिकाणी मी इथं 6 लिहितो डायरेक्ट, म्हणजे लक्षात येईल 3 2 6, 3.14 गुणिले 2 आणि कंसामध्ये यांची ऍडिशन करावी लागणार आहे. 6 आणि 4 10 आणि 6 16, हातच्या गेला 1, 8 आणि हातच्या 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 9 21, हातच्या गेले 2, 2 आणि 1 3, 316 आपल्याला किंमत मिळते. आता 316 आणि 3.14 गुणिले 2 यांचा गुणाकार करूया. हे दोन नाद गुणूया, बेसख 12, हातच्या गेला 1, बे 1 बे आणि हातच्या 1 3, बेत्रिक 6 गुणिले 3.14 यांचा गुणाकार करायचा आहे. 3.14 आणि 632 गुणाकार करूया. 4 2 8, 4 त्रिकोण 12, हातच्या गेला 1, 4 सख 24 आणि 1 25, 0 1 2 2, 1 3 3, 1 6 6, 2 0, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 संख 18, बेरीज केली 8 8, 2 आणि 2 4, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, हातच्या गेला 1, 9 आणि 1 10, 6 16, 16 आणि 2 18, हातच्या गेला 1, 8 आणि 1 9 आणि 1 दशांश चिन्ह 2 घरावरती आहे. आपण या ठिकाणी 2 घरं घेऊया. 1984.48 ही किंमत मिळाली. 1984.48 हे व्हॉल्यूम आहे. सेंटीमीटरचा घन ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली. 3 किमती विचारल्या होत्या. पहिली किंमत आपल्याला मिळाली कर्व्ड सरफेस एरिया, त्यानंतर मिळाली टोटल सरफेस एरिया, आता आपल्याला मिळाली व्हॉल्यूम. 3 किमती या ठिकाणी आपण मांडूया. देअरफॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज 628 सेंटीमीटर स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम is 1356.48 centimeter square and volume of frustum is 1984.48 centimeter cube. या पद्धतीने सेकंड एक्झाम्पल मधील 2-3 भाग आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. Example number 3. See in the text board. The circumference of a circular faces of a frustum are 132 centimeter and 88 centimeter and its height is 24 centimeter. To find the curved surface area of frustum, complete the following activity. आपल्याला एक कृती दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला फ्रस्टम आहे ज्याची हाईट 24 सेंटीमीटर आहे, 2 त्रिज्या R1 आणि R2 आहेत. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करताना 2 सर्कम्फरन्स दिलेले आहेत, एक 132 आहे आणि दुसऱ्याचा 88 आहे. यावरून आपण 2 त्रिज्या काढाव्या लागणार. त्या 2 त्रिज्या आपल्याला स्लॅन्ट हाईट मध्ये वापराव्या लागणार. h चा वर्ग काय येतोय तो आणि 2 त्रिज्यांच्या फरकांचा वर्ग काय येतोय तर त्यांच्या वर्गांची बेरीज. तिरकस उंची कर्व्ड सरफेस एरिया मध्ये आपल्याला वापरावी लागणार. 2 त्रिज्यांची बेरीज आणि स्लॅन्ट हाईट तिघांचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया मिळणार आहे. आपण सोडवत जाऊ, काय किंमत मिळते ती पाहूया. बघा, सर्कम्फरन्स फर्स्ट 132 दिलेला आहे. 2 पाय r इज द फॉर्म्युला फॉर circumference of a circle. First circumference 2 pi r1, second circumference 2 pi r2. 2 pi r1 ची किंमत दिलेली आहे 132
2 पाय R1 बरोबर 132. आपल्याला किंमत हवी आहे R1 ची. R1 इथंच ठेवूया, हा इकडे घेतला, डिवाइड होतोय, डिवाइड 2 पाय झाला. 132 भागिले 2 पाय या ठिकाणी सोडवूया आपण. 132/2 पायची किंमत आहे 22/7. म्हणजेच काय होणार आहे, हा 7 छेदस्थानी आहे, तो अंशस्थानी जाणार आहे आणि या दोघांचा गुणाकार होणार आहे. 22 एके 22, 22 सख्ख 32 असे, 6 सत्ते 42 छेद 2 म्हणजे 21 आपल्याला किंमत मिळणार आहे याची. या पद्धतीने आपल्याला ही 21 सेंटीमीटर त्रिज्या पहिल्या सर्कम्फरन्स वरून मिळणार आहे. सेकंड पार्ट आपण चेक करूया. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सर्कम्फरन्स सेकंड 88, 2 पाय R2 इज इक्वल टू 88, R2 इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय 88 डिवायडेड बाय 2 पाय. 88 भागिले 2 पायची किंमत 22/7. त्याच पद्धतीनं हा 7 या ठिकाणी भागिलेचा भागिले उलटून गुणिले 22 एके 22, 22 चौक 88, 7 चौक 28 भागिले 2, 14 दुने 28. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती किंमत मिळणार आहे, सेकंड रेडियस इज 14 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर स्लॅन्ट हाईट आपल्याला काढायचे आहे. किंमत आपण सूत्रामध्ये वापरूया. h चा वर्ग आपल्याला हाईट दिलेला आहे 24 स्क्वेअर या ठिकाणी पहिल्या ब्रॅकेट मध्ये 24 येणार आहे. इथं जो आहे 2 त्रिज्यांच्या फरकांचा वर्ग आहे. फरक किती होणार आहे, 21 मधून 14 गेले, 21 मधून 14 गेले, 14 आणि 6 20, 14 आणि 7 21, 7 किंमत मिळाली, 7 चा वर्ग. 24 चा वर्ग किती आहे, 24 चा वर्ग आहे 576, 7 चा वर्ग 49, यांची बेरीज 9 आणि 6 15, हातच्या गेला 1, 7 आणि 4 11 आणि 12 2 हातच्या गेला 1, 5 आणि 6 625 ही किंमत मिळणार आहे. परंतु वर्गमुळात 625 आहे आणि इथं आपल्याला फक्त किंमत दिलेली आहे. वर्गमुळात 625 म्हणजे तो कोणाचा वर्ग आहे, 25 चा वर्ग 625. या ठिकाणी 25 सेंटीमीटर स्लॅन्ट हाईट मिळणार आहे. ही स्लॅन्ट हाईट आपण कर्व्ड सरफेस एरिया याच्या सूत्रामध्ये वापरूया. पाय तसाच R1 प्लस R2, 21 अधिक 14, 4 आणि 1 5, 2 आणि 1 3, 35 बेरीज असणार आहे यांची. या ठिकाणी आपण लिहूया गुणिले L. तिरकी उंची आपल्याला मिळालेली आहे 25. पायची किंमत आपण या ठिकाणी 22/7 घेतलेलीच आहे. या ठिकाणी 22/7 गुणिले 35 गुणिले 25 यांचा तिरका गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. करूया. 22/7 गुणिले 35 गुणिले 25, 7 एके 7, 7 5 35, 22 गुणिले 5 गुणिले 25, 25 5 125, 125 गुणिले 22, 22 5 110, हातच्या गेले 11, 22 दुने 44 आणि 11 55 5, हातच्या गेले 5, 22 एके 22, 22 आणि 5 27, 2750 इतकी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते. 2750 हा इरेज करूया. 2750 काय आहे, कर्व्ड सरफेस एरिया, त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, इथं स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण माहिती भरलेली आहे. अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 3 मधील ऍक्टिव्हिटी हा पार्ट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. 7.2 हाही प्रॅक्टिस सेट या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यानंतर आपल्याला जो पुढचा भाग विचारलाय सेक्टर ऑफ ए सर्कल, यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.